इंस्टाग्रामवर जातीवादी शिवीगाळ करणारा योगेश कल्याणकर व रुपेश बोबले याला लवकरात लवकर अटक करून कडक शासन करण्यात यावे, त्याला तडीपार करण्यात यावे या मागणीचे निवेदन पूर्णा येथील भिकू पय्यावंश व युवकांनी सुडा पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांना दिनांक 11 जुलै रोजी निवेदन दिले. भिकू पय्यावंश व आंबेडकर प्रेमी युवकांनी पिंपरा येथील समाज बांधवांची भेट घेतली. आणि 15-25 हे झालं 15 नाही अर्धा तासापूर्वी तिथले जे PSI आहेत, तिथले जे AP आहेत, त्यांच्याही मी संपर्कामध्ये आहे. असं नाही की ते काय झाले सर, पिंपरण नाव हे जरा एकदम हे झालं ना, काय फोकस मध्ये आलं. काय विषय काय झाला पूर्णा म्हणल्याच्या नंतर आमचं कसं आहे, आम्ही सर्व गावांवर म्हणजे लक्ष ठेवून राहतो. काय जरी आपल्याकडून जरी काय घटना घडत असतील तरी आम्ही त्यांना समजून सांगतो, आणि जर त्यांच्यावर जर काय घडलं तर आम्ही मग त्याच्या पाठीमागे असं म्हणजे डोंगरासारखं पाठीमागे उभा टाकतो. मग समोर कोण आहेत आम्ही ते बघत नाही. रंजनी साहेबाच्या टच मध्ये, त्यांच्या हाताखालची जी PSI आहेत त्यांना पण आम्ही टच मध्ये आहे. जरी ते नांदेड असलं तरी कंटिन्यू संपर्कात आहे. मला भेटलेली माहिती मी त्यांना शेअर करतोय, त्या दृष्टीने तेही तपास करतात. माझ्याच्याने जे आमच्या इथून काय इनपुट काढता येतील तेवढे त्यांना काढून आम्ही देतो. तीच अपेक्षा आहे आमची नाही चांगलं, आणि दुसऱ्याला खत पाणी भेटू नये. असं एकच असते, एका खेड्यामध्ये आज घडलं, परत 5-7 महिन्यांनी अशी काही घटना घडत असते की ती वैयक्तिक असतात, परत ते सर्व समावेशकच बोलायला लागतात. ते होऊ नये असं आहे की नाही. आता आमच्या पूर्णा तालुक्यामध्ये आता 2017 पासून तर आजपर्यंत कोणी अशी हिंमत केली नाही बघा, पण आज लय झाली ती, भरपूर झाली ती. आणि आमचं आता ते तर नांदेडचं झाला ते शिक्षण, हे पिंपरणवाल्याचं तुम्ही जरा थोडा बंदोबस्त लावावा असं, त्यालाही तडीपार 2 जिल्ह्यामधून असं. कसं तुमच्या आता त्या हद्दीमधून तुम्ही रिपोर्ट देऊ शकता अशी आमची मागणी. उद्याच्याला दिसलं समोरच्या समोर आलं काय भांडण झालं, उगाच आपण आमच्या मुलांवर गुन्हे दाखल त्याच्यावर परत असं होऊ नये. तुम्हाला एवढी शासन त्याच्यावर कायदेशीर एकदम योग्य कारवाई होईल, त्याच्यात थोडं हीच अपेक्षा आहे. आणि हे आमच्या सर्व समाजाच्या दृष्टीत बी पडावं असं होतंय. आणि ह्या सगळ्यांवरच म्हणजे त्याचा त्या कायद्याचा काय म्हणतात धाक येतो, बाकी काय नाही. आणि सर्वजण आदर करतात. थोडासा आता धाक जर असा कमी झाल्यासारखंच वाटायला लागलाय या व्हिडिओच्या माध्यमातून. काय करणार, तू आहे पुण्यात बघा ना, तू आता तुम्ही बघताय त्या व्हिडिओ मध्ये पण बाजूला दारू त्या गोष्टी कसं आहे, आता 4 भिंतीमध्ये कुठेतरी बसून आता तू तिथं बनवलेला तो प्रकार आहे. आयडी सगळं करत असेल सर, पण ते तुमचं एक आयडी सेल आहे त्याच्या अंतर्गत या गोष्टी होत असतात. म्हणजे लाईव्ह जरी केले त्यांनी तर तुमचं सायबर असेल ते त्याला लक्ष करून असतात. तुम्हाला जर तुम्ही त्याला ट्रेस जर केलं तर ते होऊ शकते. आता काल ते दुपारी ऑनलाईन येऊन गेला आपलं कुठंतरी जरा प्रशासन थोडस असं म्हणजे ते कालच ताब्यात यायला पाहिजे. कसं आहे माहिती ऑनलाईन जे म्हणताय ना तुम्ही, त्यात पण बरंच हे आहे. तो आता तो जो आयडी आहे तो आयडी वापरत नाही. समजा आता एवढे बोल आहे पण त्या आयडीवर जावं एकदम दुसऱ्या असं चालू आहे. अनेक आयडी असतील पण त्याच्या अंतर्गत सगळं तुम्ही जे म्हणताय ना, आता कसं आहे पूर्ण टेक्निकल जो तपास आहे आम्ही तुम्हाला तोही ओपन सांगू शकत नाही. या घटनेचा प्रथमतः मी जाहीर निषेध करतो. पिंपरण गावच्या सर्व ग्रामस्थांना पुणेकरांच्या वतीनं मी जास्तीचं न बोलता या प्रकरणावर तुमच्याशी जास्तीची चर्चा न करता प्रशासनाला कशा प्रकारे आपण जाब विचारू व या प्रकरणाची सखोल चौकशी कशी करता येईल त्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करत आहोत. पण आपल्याला एकच सांगायचंय, समोरचा माणूस जर आपल्यावर अन्याय करत असेल तर आपण सहन का करायचा. आपल्याला एकच विनंती आहे, पूर्ण हे आंबेडकरी चळवळीचं केंद्र होतं आहे आणि राहणार. आपण खेड्यापाड्यातल्या लोकांनी घाबरून जायचं काम नाही. समाजकंटकाने आपल्या समाजावर विचित्र अशा प्रकारचं आपल्या समाजासाठी जे अपशब्द वापरलेले आहेत त्या भांडुळाचा या ठिकाणी सर्वप्रथम मी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीचा अध्यक्ष या नात्यानं त्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो. आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गेलो, मी स्वतः गेलो, तर तिथला PI म्हणला त्याचं लोकेशन पुण्याचं आहे. तर आमचं पुण्याला पथक पाठवलं म्हणला, आणि काय नाही उगा खोटं बोलायचं, पथक वगैरे काहीच पाठवलं नाही त्यानं.
नाही नाही काय पाटील नाही नाही, काल मी स्वतः काल 11 वाजता शिवाजीनगर पोलीस स्टेशनला मी स्वतः गेलतो काल. त्याच्या अगोदर म्हणले होते वजिराबाद पोलीस ठाणे आलेले इथे आपले नामदेव कांबळे पाहुणे त्याला विचारलं नाही म्हणजे इथं कोणी नाहीच कोणी झालं नाही. सापड म्हणजे आणखीन सापड नाही. आणि ते पुण्याला नाही, जवळपास इथंच काल कुठंतरी ट्रेननं घुमू लागलं. बॅग बिग काहीतरी खाली टाकून कुठेतरी जायचं कुठं नाही, इथंच कुठंतरी फिरायला उगं हे पोलीसवाले निष्काळजीपणा करायला इथं. त्या गावाचं नाव आल्यामुळं आम्ही इथं आलेलो आहे. आम्ही जेव्हा पोलिसाकडे गेलो तर पोलीसवाले म्हणले की ते पिंपरणचे नाहीतच म्हणाले. तर अशी एक आम्हाला तिथं पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर कळालंय. परंतु एक ते दुसरा कोण बोंबले कोणतरी आहे ते बोंबलू लागायला बघू लागलं, पण त्यानं काय बोंबलू दिलं नाही त्या बोंबल्याला. आमचं एक असं सांगणं आहे, हे तर 2 झालेत. अजून जर तुमच्या गावात जर आता कोणी असेल तर ते सांगा, आता आम्ही त्याची विल्हेवाट लावून टाकतो. आमचं एक आता हे व्हिडिओ चालू आहे, आम्हाला आव्हान आहे की पोलीस प्रशासनाला जर असे आरोपी सापडत नसतील तर आम्हाला सांगून टाका, तुमच्यानं काय होत नाही आणि तुमचं त्याला सहकार्य असं आहे आम्ही समजून घेऊ. आणि वाटत असेल की त्यांच्या समाजातच लय येडे आहेत काय की, आमच्या समाजात एवढे येडे आहेत की आम्हाला दाखवता येणार नाही तर लपवता येणार नाही. तर म्हणजे एवढे येडे आहेत. आमचे 2-4 जर येडे सुटले आणि त्यांना जर ठोकून मोकळं केलं तर त्याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील. म्हणून ही घटना, आता या घटनेची कशी कारवाई होती आहे, आम्ही पोलिसांवर विश्वास ठेवून आहोत. आम्ही याची वाट बघू. आम्हाला माहिती आहे त्याला अटक होणारच आहे आणि त्याला काही दिवस जेलमध्ये ठेवून त्याला फरार करणारच आहे. तर परंतु आमच्या मनासारखी जर कारवाई नाही झाली तर आमच्या माय बहिणीवर दिलेली शिवी आम्ही काय विसरणार नाही. तर 5-6 महिन्यानं का होईना, 7-8 महिन्यानं का होईना, ते जसं त्याच्या व्हिडिओमध्ये म्हणायला लागलाय की काय गुन्हा दाखल होईल, जेव्हा मी सुटल तुम्ही दाखवत, तसंच आम्ही म्हणतो की आता त्यांना जेव्हा सुटल तेव्हा आम्ही मात्र दाखवू. ते पूर्ण दिसतं इकडं आजूबाजूचं आम्हाला माहीत नाही. आमच्या पूर्ण जर दिसलं, जर तुम्हाला वाटलं ते तिकडं आलाय तर आम्हाला सांगून टाका. आम्ही त्याची विल्हेवाट, त्याची व्यवस्थित व्यवस्था पुन्हा लावू आणि आम्ही पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये देऊ, असं एक तुम्हाला आम्ही शब्द वचन देतो. जरी माझ्या अंगावर बुद्धाचं चिवर असेल, एका बाजूनं बुद्ध येतं आणि दुसऱ्या बाजूनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेतच. आमच्या समाजावर येत असेल, जे आम्हाला समाज खाऊ घालते त्या समाजाच्या माय बहिणीबद्दल जर बोलत असेल तर हे अपमान हे आम्ही सहन करणार नाहीत. हे सुद्धा आम्ही निष्कून सांगतो. जातीवादी तुमच्यामध्ये असेल, ज्याच्यामध्ये जातीवाद आलेला आहे त्याच्यातला जातीवाद काढण्याची सुद्धा आम्हाला ताकद आहे. आम्ही मराठा माणसांना बोलणार नाहीत किंवा अन्य कोणत्याही समाजाला आम्ही शिव्या देणार नाहीत. 2-4 तोंडावर बुकांड्या मारून आम्ही त्याला नीट करण्याची सुद्धा आमच्याकडे तयारी आहे. जर प्रशासनानं चांगल्या पद्धतीनं आमच्या पद्धतीनं जर कारवाई नाही केली तर आम्ही नक्की असे जन्म घेणाऱ्या माणसाला सुद्धा, आता आम्ही प्रशासन काय करत नाही म्हणून आम्हाला सुद्धा एक वेगळा पर्याय आणि उपाय करण्याची व्यवस्था करावं लागेल काय, असा सुद्धा आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहे. म्हणून पूर्णाच्या DYSP साहेबाला, परभणी जिल्ह्याच्या SP साहेबाला आणि नांदेड जिल्ह्याच्या IG साहेबाला आमची याचना आहे, निवेदन आहे की लवकरात लवकर असे जे काय जातीमध्ये तेढ निर्माण करणारे असे काही अतिशय निकृष्ट दर्जाचे माणसं आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी. अन्यथा अशा कुणाला नोकऱ्या लागणार झाल्या तर त्याचं सुद्धा आपण लक्षामध्ये ठेवावं, असं एक मी सोशल मीडियाच्या माध्यमानं त्यांना एक चांगली नम्र सूचनाही देत आहे. आणि एक थोडीशी आम्ही आमच्या बाबासाहेबाचा अपमान किती दिवस सहन करावा, आमच्या समाजावर होत असलेला अन्याय आम्ही किती दिवस सहन करावा, आता अन्याय आमच्यानी सहन होईना झालेला आहे असे सुद्धा आम्ही त्यांना सांगतो. जर प्रशासनाकडून जर उत्तर चांगलं भेटत नसेल तर मग आम्हाला सुद्धा उत्तर द्या. असे जर गुन्हे दाखल होऊन ते जर सुटत असतील तर आमच्यासारखे किती गुन्हे दाखल झाले, आम्ही कधी सुटायचं तेव्हा सुटो, पण आम्ही सुद्धा त्यांना उत्तर देण्याच्या तयारीमध्ये आहोत. म्हणून आपण गावातल्यानी घाबरून न जाता आपण पहिला, दुसरा, तिसरा टप्पा पोलीस प्रशासन कायद्याला धरूनच आपण त्याच्यावरती उपाययोजना करायच्या. आणि जर तसं जर आपल्या मनासारखं जर होत नसेल तर नंतर मग आपण आपलं काय करायचंय ते आपण कुणाला न समजू देता आपण ते व्यवस्थितरित्या करावं, असंच एक आपल्याला सांगतो. आता सांगल्याप्रमाणे पूर्णातले सर्व तरुण बघा, आम्ही या म्हणलं नाही कुणाला सुद्धा, नुसतं विहारात जमायचं असं म्हणलं होतं. विहारात जमल्याच्यानं ते पोरं म्हणले की आम्हाला इथं पूर्ण पोलीस स्टेशन नाही पाहिजे, आम्हाला गावात जायचं, गावातल्या लोकांना भेटायचंय, इथलच्या चुडाव्याच्या APIना भेटायचंय, त्यांना बोलायचंय, त्यांचं काय उत्तर आहे आम्हाला कानानं ऐकायचंय, लोक काय सांगतात हे आम्हाला ऐकायचं नाही.
म्हणून हे तरुण आलेले आहेत. आपल्या पोराला असं भाषण नको म्हणतात, आम्हाला भांडणाचं सांगा म्हणतात. म्हणून हे थोडी संख्या कमी आहे. नंतर एखादं जर उमरीला आल्यावर लय आपली पूर्णातले पोरं सुद्धा तयार असतात, परंतु आता तेवढे शिकू लागलेले आहेत, हुशार होऊ लागलेले आहेत. त्यांना सुद्धा आता मराठा मुस्लिम अनेक जाती धर्मासोबत संबंध वाढलेले आहेत. कशाला आपण एकामुळं सगळ्यासोबत भांडण घ्यायचं, एक असा सुविचार त्यांच्या डोक्यामध्ये निर्माण झालेला आहे. म्हणून आडकाठीला आलेले नाहीत. म्हणून प्रशासनानं सुद्धा बौद्ध समाजाचा जास्त संयम न पाहता एक चांगल्या पद्धतीनं अनेक गावाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी त्या गुन्हेगाराला अतिशय कठोरतेनं कारवाई करावी, असं मी एक आव्हान परत एकदा करतो. जे कोणी त्याला मदत करत असेल तर त्याला सुद्धा आपण थोडंसं बघलं पाहिजे, हे सुद्धा तुम्हाला मी सांगतो. जी काय घटना घडली, जी काय त्यानं आपल्याबद्दल बोललाय ते अतिशय घाण होतं, अतिशय म्हणजे निकृष्ट दर्जाचं होतं. त्याचा आपल्या सर्वांच्या विद्यमाने, आमच्या भिक्खू संघाच्या विद्यमाने त्याचा जाहीर असा निषेध करतो. त्याला कठोर कारवाई झाली पाहिजे. त्याला परभणी आणि नांदेड जिल्ह्यातून हद्दपार झालं पाहिजे. जे पिंपरणचा जे पोरगा आहे बोबले नावाचा, त्याला आणलंच पाहिजे गावामध्ये. आणि PCR टाईम असताना त्याची धिंड काढून एक दुसऱ्यांना सुद्धा असं ताव येऊ नये असं काय बोलण्याचं सुद्धा असं एक पोलीस प्रशासनानं कसं त्याला रोख लावता येईल त्यासाठी प्रयत्न करावा, एवढंच मी या निमित्तानं आपल्या सर्वांच्या विद्यमाने एक मागणी करतो. आम्हालाही शांत राहू द्या आणि तुम्ही शांत राहा, अशा पद्धतीचं एक आवाहन करतो.